आणि एक महत्त्वाची बातमी, गोवंडीमध्ये मिहीर कोटेजा यांच्या प्रचारामध्ये दगडफेकीची घटना घडली आहे। अज्ञातांकडून दगडफेक केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे। मिहीर कोटेजा आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण बघतोय सध्या अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आलेली आहे असा आरोप भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः मिहीर कोटेजा जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। कोटेजाजी, तुमचं स्वागत आहे टीव्ही 9 मराठीमध्ये। तुमच्या प्रचारामध्ये दगडफेकीची घटना घडली आहे, काय नेमकं कारण आहे, काय झालं नेमकं? बघा, सुमारे 7:45-8 वाजताच्या दरम्यान देवनारमधनं आमची प्रचार फेरी चालू असताना तिसऱ्यांदा आता आमच्या प्रचार फेरीवरती दगडफेक करण्यात आलेली आहे। मला असं वाटतंय की आमचे जे प्रत्याशी आहेत, पराभवाचा भीतीपोटी आता हे सर्व धंदे ते लोक करतायत। जर त्यांना हे वाटत असेल की महायुतीचे कार्यकर्ते अशी दगडफेक वर घाबरून जाणार आणि प्रचार करणार नाही, तर त्यांची चूक आहे। आज आम्ही देवनार पोलीस स्टेशनमध्ये निहारिकाताई खोंडले ज्यांच्या तोंडावरती पत्थर लागला, दगड लागला, इकडे गुन्हा नोंदण्याचा प्रोसेस चालू आहे। पण हे पूर्ण समाजकंटक, विरोधकांकडे फक्त समाजकंटक आहेत आणि आता हे धंद्या ते करतायत। मला त्यांना एवढंच सांगायचंय की दगडफेकने आम्ही काही घाबरणार नाही आणि थांबणारही नाही। नक्कीच, धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। लोकसभा प्रभारी। आज मिहीरबाईंची जी प्रचार यात्रा निघाली आहे, आज तिसरी प्रचार यात्रा ईशान्य मुंबईतून मानपूरमधून निघाली आहे आणि प्रचंड प्रतिसाद दिवसेंदिवस मिळतो आहे आणि तिसरी रथयात्रा निघाली आणि वाढता प्रचंड प्रतिसाद बघता गोवंडीमध्ये आता दगडफेक करण्यात आली आणि आता जो दगड फेकला गेला तो मला लागल्यामुळे जोरदार दगड मारला गेला आहे, दगडफेक केली गेली आहे आणि विरोधकांची ही कटकारस्थान जे वाढता प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाचं हे एक कमकुवतपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं। पण मी एवढंच नक्की सांगेन की भाजपच्या जो उमेदवार तर आहेत आणि वाढता प्रचंड प्रतिसाद पण आहे, पण आम्ही अशा कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही आणि याच्यापेक्षाही डबल आणि जास्ती प्रमाणातही आम्ही हे रॅली आणि कुठलाही प्रचार असेल तो करणार आहे आणि अशा प्रकारची ही दगडफेक करणं हा भेकड हल्ला आहे आणि यातूनच त्यांची हार झालेली आहे हे निश्चित आहे असं मला वाटतं।